काढलं जाते, कपड्याची बॅग जी आहे ती देखील बाहेर काढली जाते। ज्ञानेश्वर, या घरामध्ये खोक्या भोसले त्याचं कुटुंबीय देखील राहत होतं का? आणि ज्यावेळेला वन विभागाने नोटीस दिली त्यानंतर त्याचं कुटुंब या ठिकाणाहून बाहेर पडलंय? आपण जर बघितलं तर जोपर्यंत सतीश भोसले उर्फ खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता तोपर्यंत जे आहे सतीश उर्फ खोक्या भोसले इथं होता। मात्र जेव्हा पोलिसांनी शोध सुरू केला त्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसले फरार झाला होता। त्यानंतर त्याचे नातेवाईक पण इथं गेल्या काही दिवसापासून राहत होते। मात्र आज सकाळपासून जर बघितलं तर मोठं नातेवाईक कोणी नव्हतं। एक दोन छोट्या मुली या घरात आज सकाळी होत्या। याशिवाय इतर दुसरं कोणतेही नातेवाईक या ठिकाणी पाहायला मिळाले नाहीत। सगळे नातेवाईक जे आहेत या घटनास्थळावरून यापूर्वीच निघून गेल्या चित्र पाहायला मिळालं। आणि बाजूला जी वैध वस्तू होती ती जे आहे सूचनेनुसार जे आहे निघून गेली। मात्र आता सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरात त्याचं जवळचं कोणीही नातेवाईक असल्या चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। निखिला, नक्कीच। आणि आता आपण हे दृश्य पाहतो की घरातलं सामान जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे। संपूर्ण घर रिकामं झाल्यानंतर त्यावर बुलडोझर फिरवला जाणार आहे। ज्ञानेश्वर, आणखी अधिकाऱ्यांकडून काही या संदर्भात माहिती मिळते का? अधिकाऱ्याकडून जे आहे ते कारवाई सुरू आहे, त्यामुळे जे आहे ते पूर्ण कारवाई झाल्याशिवाय अधिकारी कोणतीही माहिती देणार नाही। सुरुवातीला त्यांनी स्पष्ट केले। आता असं असलं तरी ही संपूर्ण कारवाई झाल्याशिवाय अधिकारी अधिकृतपणे जे आहे ते माध्यमाशी संवाद साधणार नाहीत। मात्र विभागीय वन अधिकारी स्वतः घटनास्थळावर हजर झालेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा संपूर्ण लवाजम आपण पाहतोय। विभागीय वन अधिकारी व श्री कासार पोलीस ठाण्याचे एपीआय गणेश धाकड यांच्या चर्चा सुरू आहे। आणि आता जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरातील संसर्गोपयोगी साहित्य जे आहे ते काढून घेण्यात आले। आणि यानंतर जे आहे आता थेट जेसीबीने जे आहे ते हा ग्लास हाऊस या ठिकाणी पाडण्यात येणार आहे। आणि त्यासाठी जे आहे ते या ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आपल्याला पाहायला मिळते। सतीश उर्फ खोक्याच्या घरातून एक बॅग मिळाली, पिशवी मिळाली आणि त्या पिशवीत काहीतरी आहे। आणि हेच जे आहे ते तपासण्याचं काम आता विभागीय वन अधिकारी करतात। नेमकं त्या पिशवीत काय आहे हे आता सांगणं कठीण असलं तरी एक महत्त्वाची जी आहे ती पिशवी त्यांना मिळाली आणि ती पिशवी त्यांनी वेगळी ठेवली। खरं तर दुसऱ्या जे आहे ते बॅग पिशवी जी आहे ते त्यांनी ट्रॅक्टरमध्ये टाकल्यात। मात्र ही पिशवी वेगळी ठेवण्याच्या सूचना ज्या ते विभागीय वन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला दिल्यात। नेमकं त्या पिशवीत काय समोर येतं हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे निखिला। आणि या कारवाईनंतर जे आहे आता थेट सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर जेसीबी चालवली जाणार आहे। वन विभागाच्या गट क्रमांक 51 मध्ये जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेने आपलं घर तयार केलं होतं। आपण बघतो सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरातील हे जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचे फोटो आता बाहेर काढताना या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर घरातील सगळंच सामान सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरातून आता बाहेर काढलं जातं। पुन्हा एकदा तुमच्याकडे ते खोक्याच्या घरावर सध्या